व्हिडिओ बरं बनवू का नको तुमची, तुम्ही पण सांगा. त्याच सांगते मालाची ऑर्डर पाहिजे. लोक मेली म्हणजे असं विचार आहे का तुमचा? असते सुगंध किती सुटले. मोगरा बरोबर बरोबर छान सुगंध सुटले. बाबू तू शालन बिलन काही जातं का नाही त्या तरी मला सांग. जातं ना. दादा कुठं? बाबा दादा बकऱ्यासारखा बिलागले खायला. दादाचं तोंड चालू आहे तिकडं. परत काम करतो दुसरं काही करत नाही. मग बायका घरांची कामं करतात ना. मग दात करत अख्खा दात पर्यंत एक दिवशी मी अख्खा दात. रोज मच्छी मटण चिकन कुठून आणायचा एवढ्या मागाचा. इकडे बघा हा पोरगा झोपेतून उठलाय, आंघोळ केले ना. काल गेलेला बाहेर ना तर काय काय घेऊन आलाय तो. बाबा बाबा काय दुकानात लावले का काय? गोळ्या बिस्किटा विकायला जाणार आहे का आता? येस. वा ए काल ना आत्ते चणे पण घेऊन आलेले चिन्मय. चणे आत्याने चणे पण आणलेले खायला. आणि हे मस्त खारलेले शेंगदाणे मला खूप जास्त आवडतात. खूप जास्त आवडतात मला. ही चकली ती याच्या आणायची ना, शेजवानच्या आणायची. साधी आहे बरं, ती नरम होती. ही पण होत असेल ना. आणि ही बिस्किटा लहान होती तेव्हापासून ही बिस्किटं भेटतात. भारी लागतात ना खायला, भारी एकदम. मी शाळेत होती ना तेव्हा ही सगळी बिस्किटं, हे शेंगदाणे चणे. चकल्या बिकल्या तर नव्हत्या आमच्या टायमाला. त्या गोल चकल्या असायच्या, गोल चिन्मय ऑरेंजवाल्या. हां छोट्या छोट्या त्या. आणि गुलाबजाम कसे असायचे माहिती का? गुलाबजाम ते रेडवाले छोटे छोटे ते 1 रुपयाला 4 भेटायचं. हां ते आतमध्ये थोडासा रस असायचा त्याच्यामध्ये. ते गुलाबजाम असायचे आमच्या टायमाला. आम्ही बारीक होतो तेव्हा. चला बरं झालं, चल खाऊ घेऊन आलं. त्याच्यात काय तिकडे बाबा परफ्यूम कधीपासून मारायला लागला? छोरा बड़ा हो गया. छोरा बड़ा हो गया. मुझे लगा छोरा छोटा ही था लेकिन छोरा तो बड़ा हो गया. हातामध्ये या कंच्या बाबाही पण दिले का बांधायला तुला? कंच्या बाबाने दिले बांधायला. बघू हा काही जंतर मंतरच आहेत का काही? कौन से बाबा ने दिया है बेटा? जड़ी बूटी वाला है क्या? बाबा बाबा तू गावावर भारी आहे दिसायला. डीट करा तुझ्यावर. हा भारी दिसते. बरोबर आहे. माणसाला स्वतःवरती अभिमान असावा नाही का? हां आपण कसे पण असलं तरी स्वतःसाठी भारीच आहे आपण. लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने बघतात त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण आपण मनातून जाम भारी आहेत. तू चहा बी काही पिते का नाही? उठले आंघोळ केले ना तू संसार जेवून बसली काही सगळा. हां आमच्या लहानपणीची आठवण आहे कधी. ए चू लिंबू पण आणलं होतं बोलते तुम्ही? ठेवले काय? लकू दादा बघ काय काय घेऊन आलाय. आता आमच्या लक्कीला ना, आता आमच्या लक्कीला एकदम बरं वाटतंय ना बाबू? कशा रडला बाबू तू स्प्रे मारल्याबरोबर? हो झोंबला असेल ना. डेटोल लावल्यावरती तर खतरनाक उड्या मारल्या त्यांनी. पण आता बरं झालं ना, सुकला लगेच जखम. शांत बसले माझ्या पोळ्या. काही शांत बसले बाबू तू? नुसता झोपते आली तर झोपते. त्याला बरं वाटत असेल ना, झोपते नुसता. छत्री दे त्याच्याजवळ. छत्री ठेवली. छत्रीच्या दांड्या पण अख्खा मोरील तो. हो मेरा छत्री आहे भाई, मेरा छत्री आहे. मोनिशची पण तयारी झाली कामावर जायची. चहा दिले त्याच्यासोबत त्याला नाश्ता पण दिले. रात्रीची भाकरी, रात्रीचं चिकन, कांदा लिंबू. नाही हो माझ्या रात्रीने जेवला नाही. तू जेवला का नाही रे मोचिन्मय रात्रीने? हा ग म्हणजे परवाच्या दिवशी माझं झालं तसं सेम. झोपायला जाम. किती वेळा उठवलं तुला जेवायला? उठ जेवायला, उठ जेवायला. योगांचा उठते हाल नाही का तुला? नाही देव का भाकर? खा ना, आहे ना. मग काय आणलं ते खा. भाऊला पाहिजे का बघ सोबत न्यायला. लक्कीला काय सुसू बिसू आले का नाही? हा बाबू गपचूप बसले. गपचूप पोऱ्या गपचूप. चला आता आज ना हे कपडं मला काही पण करून कपाटामध्ये व्यवस्थित रचून ठेवायचं. धुवून सुकवलेलं ते घड्या करून ठेवलं. पण कालचा दिवस माझा असाच गेला त्याच्यामुळं काल काय मला करायलाच नाही भेटलं कपड्यांचं. रीना जाम पिसललेली कपडं बघून बोलते कवरा कपड्यांचा पसारा घातला. तर हे धुतलेलं कपडं घड्या करून ठेवल्यात ते.
आता त्या पण घड्या करून ठेवलेल्या. या पोरावी सगळे कपडे वगैरे तिकडचं. चिन्मय नाही का, चिन्मयचा काम येऊ. याला हिंडायला जायचं होतं ना मला बाहेर. यो कपडा घालू का तो कपडा घालू. कपाटांचं पण वाकरलं नाही, हे पण वाकरलं नाही सगळं. चल आता याला नाश्ता करू दे. त्याने कौशा मान खाली घेते, तो काही मानवरती घरी नाही. नाश्ता बैलासारखा मान हलो, ते बोललं नाही ना काही नाही. चला मंडळी, नो नाश्ता का? तुला नाश्ता केल्यावर काय त्रास होतो का चिन्मय? चपाती पिपाती खाऊन जायचं कंपनीत. बघा आता आंघोळ केले, कामावर जायला या पोऱ्याने. हां रेडी व्हायचा, परत जाऊन तिथं झोपला. आता उठ, मार कशीला तर उठ. चला आता यांना डब्याला दोघांना पण द्यायला बनवलं चपात्या आणि पालक पनीरची भाजी बनवली आहेच. ओके, कारण की असं आमच्या पोरांना जर व्हेजमध्ये जर असं काही चमचमीत दिला ना, तर मग आमच्या पोरांना भूक पण जाम लागते ना, पोट भरून जेवतात पण. नाही तर आमच्या मोनूचं तर असं सीन आहे ना, का आमच्या मोनीशला व्हेज जमतच नाही. रोज मच्छी मटण चिकन कुठून आणायचा एवढ्या मागाचा. मला असाले नाही कधी कधी मोनेश्वर दे आमच्या. आता पण ना विचारून गेला, मम्मी पण ते डब्याला काय बनवले. पालक पनीर बोलल्याबरोबर लगेच चेहऱ्यावरती स्माईल आली त्याच्या. माझंच काम करतो, दुसरं काही करू. मग बायका घरांची कामं करतात ना. मग मंडळी, चिन्मय मला सांगतं, बोलतं लोकांच्या बायका का बोलते घरांची कामं करीत नाही का. आता ती गाडी बंद पडली, ती बंद पडलेली गाडी मी कशी घेऊन जाण लोटीत लोटीत. तिथल्या तर नाक्यावरती किंवा काल्लेरला गॅरेजला मी कशी घेऊन जाण लोटीत लोटीत गाडी. गाडी जर चालू असते तर माझी मी नेली नसती कधी. लकी मम्मी काय बडबडतो. लकी मम्मी बोलते काय बडबडते बघ बोलते. याचा अर्थ तुम्ही मम्मीला एडी समजता. हां दात करता, अख्खं दात पर्यंत एक दिवशी मी अख्खं दात. लकी मम्मीला काय बघा आता हा येते इकडे. लकी इकडे गावी गावपर दरवाजा जाम झाले म्हणलं तो. जा याला पण ने जा गाडीच्या बरोबर जा. यो पण लोटाला मदत करेल. चिन्मय मला सांगतं, तुला पण तर गाडी लोटीत नेता येईल नाही. म्हणजे तू किती आखरी त्याचा पोरे आहेस. तुला 10 सव्वा 10ला कामावर जायचं 10:30 वाजेपर्यंत. मग तू आवरे 8 वाजता तू तयारी करून चालली कुठं. जॅकेट बिकेट घालून जा. तर भाऊ बरोबर मला लगेच गाडीच्याबद्दल. भंगार बोल ना, गाडी अशीच पडून पडून दी. लक्की पण आवरा 420 झाले ना पोरांच्या सर का. स्प्रे करल्याबरोबर लगे मान तिकडे फिरवली. इकडे 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 पिल्लू, इकडे पिल्लू, इकडे पिल्लू, इकडे इकडे बघ. आतमध्ये गेला ना एकदाच मार घे ना, साठून नको. आतमध्ये गेला ना आमचा लक्की बापू. लक्कीला काल एका दादांनी कॉमेंट केलेली की लक्कीला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा. तर दादा लक्की आता म्हणजे थोडंसं कवर होत चाललं आहे. बघू जसं जर वाटलं आपल्याला तर आपण डॉक्टरकडे त्याला नक्कीच घेऊन जाणार आहोत. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आम्ही त्याला औषधं आणलेली आहे. ओके, आणि जखम जी आहे ना ती बऱ्यापैकी आता सुकत चाललेली आहे. तरी पण आम्ही स्प्रे मारतोय, कारण की आतमध्ये जर काही जंतू वगैरे असतील तर ते मग मरून जातील. ओके चला आता एवढा आता आवाज सुरू झाला ना आतापासून की तो आता एक संध्याकाळी 6, 7, 8 वाजेपर्यंत आवाज असा असतो कामाचा. मंडळी या आता दुपारचं जेवायला रात्रीचा भात होता तो आम्ही फोडणीला टाकले. मस्त फोडणी टाकून रात्रीचा भात आता दुपारच्या जेवणामध्ये आम्ही जेवतोय. कारण का एवढा भात होता मग तो टाकायचा बरोबर नाही. पोरांना तर चपाती आणि पालक पनीरची भाजी दिली बनून. कशी होली पालक पनीर. भातासोबत नाही त्याची टेस्ट समजणार, चपाती किंवा भाकरी भजी होती ना. घ्या ना थोडीशी चपाती मग समजेल तुम्हाला. बस या मंडळी फोडणीचा भात खायला. मस्त आहे, गरम गरम मस्त. नको अजिनोमोटो. असा भात मस्त. आता जेवलं ना
कधी कशाचं फॉर्म दिलं ना ते मतदानाचं ते भरून टाका. लक्की सोनूसाठी आता ना चिकन सूप बनवले. माशीला पण वाटते सूप प्यायचं. चला थंड झाले आता देऊन टाकते पोरांना. थोडासा गरम आहे हलकासा. बाबू गरम आहे लक्कू. लकीला कसं आता ते तिखट वगैरे खायचं नाही ना, तेलकट वगैरे जास्त किंवा पिकायची काही वस्तू, त्याच्यामुळे मग मी ना 1-2-3 दिवस झाले ना, तर काल पण त्याला चिकन सूपच दिलेला. एक वेळ चिकन सूप देते, एक वेळ दूध पोहे, नाही तर मग दूध भाकरी देते. त्याला भात पण नाही आम्ही दिला. बरं जखम झाले पिकेल त्याच्यामुळे असं. थांब थांब थांब, घाई करू नको, घाई करू नको, घाई करू नकोस. तुझाच आहे. हलू खा कोणी खाणार नाही. बघा ते पोऱ्याचं खायचं स्पीड बघा. व्हिडिओ बरं बनवू का नको तुमची, तुम्ही पण सांगा. येईल 100% येईल. कोणाच्या झाल्यांच्या ऑर्डर पाहिजे या, मग त्याच सांगते मालाची ऑर्डर पाहिजे. लोक मेली म्हणजे असं विचार आहे का तुमचा? पण त्यांची सोय झाली पाहिजे, ती आम्ही सोय करतो. त्यांना सीडी आम्ही बनवतो. बरोबर स्वर्गात जायची. कंची ऑर्डर आहे, कंची ऑर्डर आहे. हा का भारी बनवले. म्हणजे सोनूला पण बोलले का मदत करायला? भारी बनवले मस्त आहे. सुगंध किती सुटले. मोगरा बरोबर छान सुगंध सुटले. हे बघा मंडळी, यांच्या शॉपमध्ये नवरा नवरीचे हार पण भेटतात. तुरे हार, तुरे, वेण्या, ब्रज. अजून माणूस मेला का जी आपल्या आगरी समाजामध्ये 12व्या दिवशी रात केली जाते, त्या रातीमध्ये अशी माळ असते. त्या माळेची जर ऑर्डर कोणाला द्यायची असेल तर नक्कीच सोपन भाऊंच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. नंबर द्यायला लागेल का भाऊचा? मग हा नाही, मग याच्यावरती पण देईन घे. सोनू तुझा काही पर्सनल द्यायचा नंबर? हो, एक दिवस सोनू तुम्हाला ऑर्डर असली ना का तुम्ही बोलवा व्हिडिओ बनवायला. हा ग आपण मस्त व्हिडिओ बनवू त्याची. सोनूचा पण ऑर्डर घेतात. ही बघा माल. बाबू कार्तिक, त्या ड्रॉवर मधून कैची आहे ती काढ. समोरच्या ड्रॉवर मध्ये कैची. खाली मालांच्या पण अशा म्हणजे डिझाईन निघल्या नाही ग. भारी दिसते आपण ताई. बरोबर जाऊ दे. माणसाचा शेवटची हाऊस असते नाही ग. हो तेच ना. असू दे तुमच्या मध्ये कला आधी, आम्हाला नाही या गोष्टी जमत ना. मस्त माल बनवले भारी. स्वप्न भाऊ कुठे गेला आज? भाऊ हा बरोबर. आमच्या सासरी बुवा मेल्यात ना, तिकडं प्रवचन चालू आहे. थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो जरासा. ते बघा समोर तुम्हाला तिकडे दिसत असेल माणसं बसल्यात. तिथं प्रवचन सुरू आहे. बाबा वारल्यात आमचे सासरी बुवा. बाबू तू शालन बिलन काही जातं का नाही त्या तरी मला सांग. जातं ना. दादा कुठं? बाबा दादा बकऱ्यासारखा बिलागले खायला. दादाचं तोंड चालू आहे तिकडं. हा तिकडे बघा आमचं पोऱ्या कसं बिलागले. बकरा तर तिकडं बघा आमच्या सासूबाई, ज्यांना थोड्या दिवसापूर्वी देवज्ञा झाली, या माझ्या सासूबाई. 23 तारखेला यांना देवज्ञा झालेली मागच्या महिन्यामध्ये. चला बाय टाटा, भेटू लवकरच ताई. चला बाय. चल सोनू, नाही तर सोनू सांगाल नानीने मला नाही आवाज दिला. हा ऑर्डर बुक करा. पण बाबा या माला बिलाच्या नको. वारीची सांगा. हो मग तेच सांगते. ओट भरणीला जो काही शिंगार लागते ताईला एखाद्या, तो सांगा. गणपतीचा हार ते पण भारी असतात नाही का ताई ना कंचन? एकदम भारी बनवतात. नक्कीच कॉन्टॅक्ट करा. मी स्क्रीनवरती नंबर देईन सोपन भाऊंचा. हो ताई स्पेशल अनारशांचं पीठ पण बनवून विकतात. जर कोणाला लागत असेल तर नक्कीच सांगा. अजून ताई काय आहे का? अजून पुरणपोळ्या, चिवडा, लाडू सगळं. हा म्हणजे जर ऑर्डर वेळेवरती ऑर्डर दिली तर घेऊ शकता तुम्ही. हा बरा मस्त घरगुती काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे. ही कोणत्याची तरी फोटो लागते इकडं जाऊ बाई. हा बरोबर महिना झाल्याशिवाय नाही ना. बरोबर. चला बनवा तुम्ही माल. मी जाते आता पुढे जरा. चला टाटा.
मंडळी मी ना गावातून आता दाखवून आली आहे आणि मी गावात गेली होती मेडिकलमध्ये. मला दाढेची गोळी हवी होती कारण की माझी दाढ ना एक सकाळपासून थोडी थोडी दुखत होती, पण ती एक जसं संध्याकाळची वेळ व्हायला लागली तशी अशी भयानक दुखायला लागली. कारण की दिवसभर ते बोलणं, ब्लॉग शूट करताना किंवा दुपारी जेवण वगैरे केलं त्याच्यामुळे ती एवढी दाढ आता दुखायला लागली आहे ना. तर मग गेली मेडिकलमध्ये गोळी वगैरे आता घेऊन आली. बघू आजचा दिवसभर गोळी खाऊन बघते, जर नाही दाढेचा काय फरक पडला तर मग उद्या जाऊन डॉक्टरांकडे दाखवून येणार. ओके. आणि तिकडनं मग सोपान भाऊंच्या घरी गेली तर तिथे मस्त माळ बनवायचं काम सुरू होतं ताईंचा, आणि सोनूने माळ बनवायला घेतली होती. ती माळ बघून खूप भारी वाटलं कारण की मस्त माळ बनवली होती त्याने, असे ब्रॉज वगैरे लावले होते. आणि घरी आली आणि जी काही माझी आता घरची कामं होती ना, आता घरची जी काही कामं होती ती सगळी आता आवरलं, जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे माझं. आणि मी जसं जसं बोलते आहे ना किंवा हे करते आहे ना काही, जसं जसं मी बोलते ना तसं तसं दाढेला असं ठणका लागला आहे नुसता, जास्त बोलायला पण जमत. आणि दुपारी मी भात खाल्लं ना फोडणीचा, ते भाताचा काहीतरी कण त्याच्यामध्ये अडकला, तेव्हापासून तर त्या दाढेने असा डोकं माझं हे केलं ना एकदम भयानक एकदम. दाढ ज्या माणसाची दुखते त्यालाच माहिती दाढ दुखायला लागल्यावर काय होतं. हा पूर्ण भाग दुखतोय, कान पण दुखायची सुरुवात झाली, त्याच्यानंतर डोकं असं दुखतंय ना की असं वाटतं फुटेल माझं डोकं आता, असं झालं मला नुसतं. तर मी आज छोटासाच ब्लॉग शूट केलेला आहे दाढेच्या मुलाखत, की जेवढे मी बोलते ना तेवढे त्या दाढेला नुसती कळ लागली आहे माझ्या, त्याच्यामुळे मी ब्लॉग इथेच एंड करते. आणि तुम्हाला माझा आजचा हा छोटासा ब्लॉग कसं वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. मंडळी बाय बाय.